पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे शाबितवाडी इथं शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनीत बेकायदेशीरपणे रस्ता करण्यासाठी शेत पिकांची नासाडी करून 20 ते 25 वर्षांपासून शेतात असणारे फळझाडे जेसीबी लावून काढण्यात आली आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आलाय। याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी तसेच शासकीय मोजणी करून हद्द कायम करण्याची मागणी केली आहे। निवेदनानुसार अर्जदाराची जमीन मौजे शाबितवाडी येथील सर्वे क्रमांक 15/ब/1 मध्ये असून त्या जमिनीवरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे। गावातून हनुमंतवाडी हडोळीकडे जाणाऱ्या शिवरस्त्यालगत ही जमीन आहे। अर्जदारांचा आरोप आहे की शेजारील शेतकरी हरिभजन बापू दोडगे यांनी मूळ रस्त्यावर अतिक्रमण करून सुमारे 25 फूट आत त्यांच्या शेतातून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला। यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी चतुर्सीमेतील संबंधित खातेदारांना किंवा शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता मोजणी केली असा आरोप करण्यात आलाय। या कारवाई दरम्यान अर्जदाराच्या शेतातील उभे ऊस व सोयाबीन पिकाचं नुकसान करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा निवेदनात करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 27 जुलै 2026 रोजी भूमी अभिलेख विभागाचे मोजणीदार, तलाठी आणि मंडळ अधिकारी घटनास्थळी पोहोचले। मात्र संबंधित खातेदारांना आधी कोणतीही माहिती न देता थेट रस्ता मोजण्यासाठी आल्याचं सांगण्यात आले। त्यानंतर 28 जुलै 2026 रोजी अर्जदारांनी तहसीलदार निलंगा यांची भेट घेतली असता संबंधित रस्ता खुला करण्यासाठी हरिभजन दोडगे आणि अन्य कोणाचाही अर्ज प्राप्त झालेला नसल्याची माहिती तहसीलदारांनी दिल्याचा दावा अर्जदारांनी केलाय। तसेच भूमी अभिलेख विभागाला स्वतंत्रपणे रस्ता काढून देण्याचे अधिकार नसताना तसेच तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचे कोणतेही आदेश नसताना काही अधिकाऱ्यांनी परस्पर संगनमत करून कारवाई केल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आलेला आहे। राजकीय प्रभावाचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, शेत जमिनीचे व उभ्या पिकाचे संरक्षण व्हावे आणि भविष्यात वाद निर्माण होऊ नयेत यासाठी सर्वे क्रमांक 15/ब/क तसेच हरिभजन दोडगे व संबंधित शेजारील सर्व क्रमांकाची शासकीय मोजणी करून कायमस्वरूपी हद्दी निश्चित करण्यात याव्यात अशी मागणी अर्जदारांनी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे शाबितवाडी परिसरात महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा रंगली असून जिल्हा प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करणार का याकडे शेतकरी व नागरिकांचं लक्ष लागलंय। धाराशिव उमरगा मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। माझं नाव महेश रामकरण मरे, मी शाबितवाडीचा रहिवासी आहे। इथं माझं शेत आहे शिवच्या साईडला, मग विशेष शिवच्या रस्त्याचा आहे। तर इथं काही अधिकारी येऊन आम्हाला न नोटीस देता इथं रस्ता करायचा प्रयत्न केलेत। इथं ही सोयाबीन आहे, पाठीमागे माझं ऊस आहे, ते ऊसाचे पण नुकसान केलेले, सोयाबीनचे पण नुकसान केलेले इथं। आणि त्याच्यामधून तलाठी, मंडळ अधिकारी आणि त्याचं नाव काय तर सांगितलं, कोणतरी आहे त्याचं नाव उत्तम जाधव आहे, त्यानं पण म्हणला मी मंडळ अधिकारी आहे इथला आणि मी कायद्याने येऊन रस्ता करताव असं म्हणून दाबदडपशाही केला। रस्ता करायचं नाही म्हणून मी अडवल्यानंतर, रानातून नाही म्हणून अडवल्यानंतर तो म्हणला तुला जेसीबी गाली घालून रस्ता करताव, आम्हाला अधिकार वरून दिलेले आहेत असं म्हणला तो। नमस्ते, माझं नाव महेश रामकरण मरे, मी राहणार शाबितवाडी। इथं माझं शेत आहे, सर्वे नंबर 15/1 आहे। मग इथं काय झालेलं आहे, वरचे अधिकारी येऊन गिरदावर, तहसीलदार, काही ते हनुमंतवाडीचे काही लोक होते, उत्तम जाधव म्हणीचा एक तलाठी आहे दुसरीकडे कार्यरत, त्याचा तर संबंधच नव्हता इथं, तो पण आलेला होता। आणि इंगळे म्हणून पंचायत समितीचा माझी मेंबर आहे, त्याच्या साहाय्यानं शेतकऱ्याला धरून दुसऱ्या शेतकऱ्याला धरून आम्हाला न नोटीस न देता किंवा न सांगता वरून पाऊस चालू होतं, त्या पावसात येऊन याने आम्हाला न कळवता किंवा कुठल्याही शेतकऱ्याला आणि गावकऱ्याला पण नाही कळवलं होतं कुठल्या आम्ही कुणीही नव्हतो। येऊन सोयाबीन आहे, पीक आहे आता सध्या आमच्या रानामध्ये, सोयाबीनचं पीक आहे आमच्या 2 भावाचं सोयाबीन तूर, त्या पिकातून आणि परत माझा ऊस आहे आणि हे माझं शेत मम्मीच्या नावावर आहे।
प्रभावती रामकरमरे नाव आहे. मग ते ऊसाची पण नुकसान केलेले आहे उभ्या पिकामधून घालून. आणि यांनी काय केलेले आहेत, रस्ता एका साईडनं समोरचे शेतकरी अतिक्रमण केलेत. ते अतिक्रमण केलेलं सोडून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या खाली रानातून घातलेत. अगोदर तर अतिक्रमण त्यांचंच आहे आणि आमच्या खाली रानातून एकतर आम्हाला कळवलेलं नाही, नोटीस दिलेलं नाही किंवा काहीच नाही, आम्हाला माहितीच नाही. मग दुसऱ्यांना सांगितल्याच्या नंतर आम्ही येऊन बघितलं इथं. मग त्या टायमाला आम्ही मागितलं त्यांना, म्हणजे पत्र द्या तुम्ही, ह्या काय करता ह्या आता म्हणजे पावसामध्ये किंवा आमच्या रानातून असं नुकसान काय केलं म्हणलं तर त्यांनी बोलायला तयार नव्हते. त्यांनीच धमकी दिले होते, पोलिसाला बोलून घेऊन तुला मध्ये घालू म्हणून असं त्यांनी दाब दाखवत होते. आणि ते उत्तम जाधव जो कार्यरत कुठंतरी तलाठी आहे माहीत नाही आम्हाला कुठे, ते निलंगा तालुक्यातच आहे. त्यानं तर तुला JCB खाली घालून रस्ता करता असं त्यानं धमकी दिलेला आहे. आणि मला कोण आहे तुम्ही सर म्हणून मी विचारलं की तुमचं कोणत्या सर्व्हिसमधून आला तुम्ही, म्हणजे कोणत्या अधिकारानं, तुमची पोस्ट काय हे विचारल्यानंतर त्यानं मी त्याला मंडळ अधिकारी आहे म्हणून सांगितला. तो असं करून दाबदडपशाही करून ज्ञानबा पंढरी मरे शाबितवाडी इथं शिवरस्त्याचे जे रस्ता आहे ते आमच्या सर्व नंबरमधून घालायचा प्रयत्न केल्यात आणि घातलेला बी आहे. आणि वरतर रस्ता होता ते आमच्या रानातून कब्जा केल्यात त्यांनी. आमचं सोयाबीनचं नुकसान झाले, आम्हाला नोटीस नसताना हिने अतिक्रमण केल्यात आमच्या रानात. ऊसाचं नुकसान झाले आणि आम्हाला एक बी नोटीस कोणी बी अधिकाऱ्यांना आम्हाला पोस्ट झाली आम्हाला नोटीस. मी मलकम पाटे कमलाकर शाबितवाडीचा नागरिक आहे आणि विषय कसा आहे तर रस्त्याचा आहे, शिवरस्त्याचा विषय आहे. आणि ह्या शिवरस्त्याचा मूळ रस्ता सोडून अतिक्रमण करून एवढं मोठं पिकाचं नुकसान करून ह्या शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे. भरपूर एवढा मोठा ऊस नुकसान झालेला आहे, सोयाबीनमधून घातलेला आहे. मूळ रस्ता शासनाच्या नियमानं जिथून असेल तिथून होईल किंवा ते करायला पाहिजे, पण त्या शेतकऱ्याला संमती घेऊन किंवा त्या शेतकऱ्याला माहिती करून त्याला नोटीस देऊन असं काहीच न करता शासकीय अधिकारी दडपशाहीनं ही अतिक्रमण करून रस्ता केलेला आहे आणि ह्या शेतकऱ्याची संमती न घेता केलेला आहे. आणि ही एकदम चुकीचं आहे. आणि हे ऊससुद्धा एवढं मोठं मागच्या बाजूला नुकसान झालेलं आहे. आता ही मूळ शिवरस्ता कुठून होता सर्व शेतकऱ्याला माहीत आहे, पण हे माहीत असून सुद्धा ह्यांना न सांगता यांच्या शेतातून अतिक्रमण करून एवढं मोठं यांचं नुकसान केलेलं आहे. तर ही शासनाची किंवा ह्या कोणी अधिकारी असतील त्यांची हे 100% चुकीची पद्धत आहे आणि हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.